अकोल्यात काय झालं पाहिजे? म्हणजे काहीतरी चांगलं होईल. नाट्यगृह झालं पाहिजे, काही चांगले सांस्कृतिक कार्यक्रम झाले पाहिजे, काही सामाजिक सद्भाव निर्माण होईल अशा कार्यक्रमाचं आयोजन झालं पाहिजे. नाहीतर मग आपलं उठसूट काहीतरी कोणाला जातीवर बोला, कोणाचा धार्मिक मुद्दे उचला आणि त्यात लोकायले भांडवत राहा आणि आपली पोळी शेकून घ्या. तर हे जे काही परंपरागत चालू आहे आपल्या देशात, आपल्या राज्यात, आपल्या अकोला जिल्ह्यात, हे आपल्या शहरात, तर हे सगळीकडे हे बंद झालं पाहिजे. याचा विचार करायला पाहिजे. म्हणजे विकास महत्वाचा आहे ना. आरोग्याचा मुद्दा महत्वाचा आहे, शिक्षणाचा महत्वाचा आहे, रोजगाराचा महत्वाचा आहे. ते राहिलं आणि तुम्ही भलतेच खुसपट्या काढत राहता. हे नेते लोकायले बेकार सवयी लागलेल्या आहे. बरोबर आहे. आता आपली अकोल्यातली जी तरुण पिढी आहे, तुम्ही पहा ना, हे किती व्यसनाधीन होऊन राहिली. याच्यासमोर काही दृष्टी आहे का? याच्यासमोर काही भविष्य आहे का? हे काही तरुण काही विचार करतात का, की पुढे आपलं कसं होईल, काय होईल? त्या दृष्टीनं काही नेते लोकं पाऊल उचलतात का? याच्यासाठी काही प्रबोधन सत्र एखादं आयोजित करण्यात येते का? याच्यासाठी काही एखाद्या रोजगाराच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येतात का? त्याच्यामध्ये काही नवीन प्रोजेक्ट अकोल्यात आले पाहिजे, त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे, असं वाटते का? हे जोवर या सत्ताधारी किंवा कोणी असो दे, कोणीही पार्टीवाले असो, त्याच्या डोक्यात जोपर्यंत येत नाही, त्याच्या डोक्यात जोपर्यंत घुसत नाही मस्तकात, तोपर्यंत काही खरं नाही.